नमस्कार, आज आपण बाहीची कटिंग बघणार आहोत। तर 5 इंचाची बाही आहे, उंची बाहीची, आणि 5.5 दंडघेर आहे। आणि कोणत्या साइजची बाही आहे ही? तर 32 साइज, छाती 32 आहे। तर 32 साइजची 5 इंचाची बाही आपण आज कटिंग करून तुम्हाला मी दाखवणार आहे। तर साइज नुसार आपल्याला पेपरची घडी घ्यायची असते किंवा ब्लाउजची घडी घ्यायची असते। तर 32 साइज आहे, तर 32 चा चौथा भाग घ्यायचा 8। तर या पद्धतीने 8 इंचाची घडी घालून घेऊया। अगोदर अशी घडी घालून एवढा पेपर कट करून घेऊया। अगोदर डबल फोल्ड करून घ्यायचंय। हे बाजूला ठेवून देऊ आपण। आता इथे दाखवते मी तुम्हाला। असा मी डबल फोल्ड 8 घेतले। मी असा डबल घडी करायची आहे पेपरची, आणि 8 इंचावर आपल्याला घडी टाकायची आहे अशी। तर इथे तर या पद्धतीने आपली ही डबल फोल्ड झालेली आहे घडी। आणि हे बघा, मी आता फोल्ड करून घेतली आहे आणि 8 इंच घेतलेले बरोबर। तर आपल्याला घ्यायची आहे 5 इंचाची बाही बरोबर। तर 5 इंच उंची आहे बाहीची। अस्तरची जर बाही तुम्हाला कटिंग करायची असेल तर 1 इंच प्लस करा, आणि जर तुम्हाला बिना अस्तरची ब्लाउज बाही कटिंग करायची असेल तर 2 इंच घ्या। तर मी तुम्हाला अस्तरच्या बाहीचं कटिंग दाखवते। तर 6 इंचावर हे कटिंग येणार आहे। 5 इंचाची बाही आहे तर 6 इंच, इथून पण 6 इंच, 1 इंच आपण ऍड केले त्याच्यात। या पद्धतीने हा आपला राऊंड झाला। तर हा मी कट करून घेते एवढा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बरोबर। आता रुंदी किती आहे हाताची? तर 5.5। तर 5.5 वर एक खून करूया, आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे आपल्याला फिटिंग साठी या पद्धतीने। आता इथे बघा बायसेप किती आहे? तर 6.25 आहे। बायसेप मोजून घ्यायचा आहे, कसा मोजायचा ते पण मी तुम्हाला दाखवलेला आहे। आणि बायसेपच्या बाहेर 1.5 इंच मार्क करून घ्यायचंय। तर इथे जरासं बायसेप वर आपल्याला थोडी रेघ ओढून घ्यायची अशी। तर या ब्लाउजचा मुंडा होता 14 इंच आहे। तर मुंडा 14 आहे, तर त्याचे अर्धे होतात 7 इंच। पण बाही कटिंगच्या वेळी 6.25 घ्यायचे असतात या पद्धतीने। बघा मी या कोपऱ्याला 6.25 लावलेला आहे इथे, आणि इथे बघायचं बायसेपच्या रेघेवर कुठे आली खून, टेप आपला कुठे टेकतो हे बघायचं, आणि तिथे खून करून घ्यायची अशी। म्हणजे काय होतं, आपल्याला ही कॅप हाईट मिळते। तर कॅप हाईट किती मिळाली? तर 2.5 इंचावर मिळालेली आहे बघा। लक्षात येते ना तुमच्या? इथून खाली 2.5 इंचावर आपल्याला कॅप हाईट मिळालेली आहे या ब्लाउजची। इथून आपण मुंडा टाकलाय 6.25 हे बघा असा, आणि मग ही कॅप हाईट मिळालेली आहे। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचंय। तर कॅप हाईट जिथे आली तिथे रेघ ओढून घ्यायचे सरळ या पद्धतीने। आणि मग काय करायचंय पुढे, हे मार्जिनचे पण टिपा मारून घेऊया अशी, आणि इथे पट्टी ठेवून देते। आता आपल्याला हे जे बायसेप घेतलेला होता आपण, त्याचा अर्धा करायचा आहे। जे 6.25 वर खून केली ते, त्याचा अर्धा असा करून घ्यायचा आहे टेपनी, आणि इथे पण अर्धा करून घ्यायचा। तसा स्टेप उचलायचा आणि इकडे ठेवायचा, आणि इथे एक रेघ करून घ्यायची।
ही इथे एक रेघ ओढून घ्यायची अशी. या पद्धतीने. आता आपल्याला हा जो चौकोन आहे त्याचा अर्धा करून घ्यायचा आहे परत, आणि तो स्टेप उचलून परत तसाच अर्धा स्टेप उचलून इथे ठेवून इथं पण अर्धा करून घ्यायचा आहे. म्हणजे काय तर हा जो चौकोन मिळाला त्याचा असा उभ्या 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि ही मध्ये जी रेघ आलेली आहे त्याचा पण एक अर्धा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा, इकडून दाखवतो, असा अर्धा करून घ्यायचा आहे. असा आपल्याला 4 खुणा करून घ्यायच्या आहेत अशा, आणि हा आखून घ्यायचा आहे. ही पण उभी लाईन आखून घ्यायची या पद्धतीने. आता आपल्याला या भागाला असं तिरकस जोडायचंय, म्हणजे तिरकस मध्य काढायचंय या चौकोनाचा. आणि या रेघेवर आपल्याला 2 इंच टाकायचे आहेत. हे बघा, हे 2 इंच या रेघेवर टाकायचे आहेत, इकडच्या कोपऱ्यापासून इथपर्यंत. एवढं माप असं टाकून झालं की मग फक्त आपल्याला या टूलनी आकार द्यायचे, बाकी काही नाही. आता पहिला मी दाखवते, याला 1 आकडा देऊया, या कोपऱ्याला इथे 2 देऊया, आणि इथे 3, आणि इथे 4, आणि हा 5वा आकडा बायसेपचा. तर आता 1 पासून 3 वर जायचंय. बघून घ्या कसे आकडे दिलेत मी, 1 2 3 4 आणि 5. आता 1 पासून आपल्याला जायचंय 3 वर. तर बघा, या बाजूने ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, असा ठेवते. 1 पासून 3 वर यायचंय. तर हा आकार असा लावायचा आहे. इथे इथे आलाय ना आपला छेद, तिथे लावायचं बरोबर, आणि आकार देऊन घ्यायचा इथे असा. आणि नंतर 2 पासून 4 वर यायचंय. 2 पासून 4 वर यायचंय या पद्धतीने. असा. त्याच्यानंतर आता इकडचं दाखवते. इथं बायसेपला मिळवायचंय आपल्याला. तर बायसेपला कसं मिळवायचं बघा, असा ठेवायचंय. 5 आणि 4 मिळवायचे, आणि 5 आणि 3 मिळवायचे परत. या पद्धतीने एकदम सुपर आकार येतो बाहीचा. कुठेही तुम्हाला बाहीला चुनी पडणार नाही. इतकी सोपी आणि पटकन होणारी बाही कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर ही झाली बाहीची कटिंग. मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. आता कटिंग करेपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. तर आपण अगोदर बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत. नंतर हे पण कट करूया मार्जिनचं असं. आणि मग इथे बायसेपच्या इथे कट मारून घ्यायचंय, आणि इथे मध्यावर कट मारून घ्यायचा. नंतर हा बाही अशी उघडून मग आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कट करायचा असा. खूप छान आणि सोपी पद्धत आहे. परफेक्ट बसते ही बाही. तुम्हाला छोटी बाही असली तरी चुन्या पडणार नाहीत. तर बघा किती पटकन मी बाहीचं कटिंग तुम्हाला दाखवलं, समजावलं. तर या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करा, एकदम परफेक्ट येणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जरूर, आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.
आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.